हा, मी बाबा बिराडेंना विनंती करतो त्यांनी कलाकारांबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. विश्वाला शांतीचे संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, तुमचे आमचे उद्धारकर्ते, राष्ट्र निर्माते, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री या सर्वांच्या विचारांना सर्वप्रथम माझा तिवार अभिवादन. आज 26 नोव्हेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं एक संविधान या देशामध्ये अंगीकृत केलं होतं. म्हणजे संविधान सभेमध्ये 20 नोव्हेंबर 1949 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान त्या संसदमध्ये, त्या संसदमध्ये बाबासाहेबांनी हे संविधान पारित केलं होतं आणि 26 जानेवारी 1949 मध्ये या देशाला ते लागू झाले होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये असणाऱ्या ज्या काही हजारो वर्षापासून वंचित असलेला समाज असेल, अनेक लोकांच्या त्रासाने समाज असेल, या देशामध्ये 6772 जाती असतील, या सगळ्यांना एक सूत्र एका धाग्यामध्ये बांधून, एका माळामध्ये बांधून सर्वांना समान अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. सगळ्यात जास्त या देशामध्ये ज्या व्यवस्था होत्या, सर्वात पहिलं जर बाबासाहेबांनी या देशामध्ये असणारी जी अस्थिरता होती, ज्यावेळेस त्यांच्या पूर्वजांना संविधान बनवायची संधी मिळाली, त्यावेळेस त्यांनी आपल्या एकमेकांना जातीमध्ये वाटून टाकलं होतं. आमच्या पूर्वजांना संधी जेव्हा मिळाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिला. या देशामध्ये असणाऱ्या ब्राह्मणांपासून ते या देशामध्ये असणाऱ्या सगळ्या जाती धर्माला, पंथांना, सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान अधिकार दिला. राजाच्या पोटातून राजाच्या राणीच्या पोटातून राजा जन्माला येत होता, पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मतातून एक राजा तयार करायचा अधिकार बाबासाहेबांना. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गांधी असे म्हटले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचं कामं करतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वस्तीत जातात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूट कूट आणि बूट घालून जातात, पण त्यांच्या समाजामध्ये अंगावर कपडे पण नसतात, महिलांच्या अंगावर ठिगळ असलेल्या साड्या असतात, आणि अशा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूट कोट आणि बूट घालून जातात. अशा एका भाषणामध्ये महात्मा गांधीने असं संबोधलं होतं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांना जेव्हा संधी भेटली आणि बाबासाहेबांनी त्यांना प्रतिउत्तर दिलं, तर बाबासाहेब असे म्हणतात, नंगे को नंगा करना हे गांधीवाद सिखाता है और नंगे को सूट बूट कोट में लाना इसको आंबेडकरवाद सिखाता है. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सर्वांना एक सूत्रामध्ये बांधलं, या देशाला समान अधिकार दिला. या 75 वर्षाच्या काळामध्ये आज या देशामध्ये 75 वर्ष 74 वर्ष पूर्ण झाले, पण 75 वर्षामध्येही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान आज आपल्या देशामध्ये लोक समर्पित करत नाही आहेत. याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. आजही लोक म्हणतात की आम्हाला हिंदू राष्ट्र आणायचं आहे. आजही लोक आम्हाला म्हणतात की हे संविधान संपून आम्हाला हिंदू राष्ट्र आणायचं आहे. कुठलं हिंदू राष्ट्र आणायचं आहे? जर या देशाचा पंतप्रधान हिंदू असेल, या देशाची राष्ट्रपती हिंदू असेल, या देशाचा सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम जज हिंदू असेल, या देशामध्ये असणारा सगळेच मंत्री हिंदू असतील, तर हा कुठला राष्ट्र तुम्ही संपवण्याची भाषा बोलत आहात? तर तुम्हाला सांगू इच्छितो की हे अघोषित युद्ध आहे. हे अघोषित युद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवण्याचं युद्ध आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान संपवण्यासाठी वेगळ्या पद्धतीने ते लोक आपल्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांचे 7 पिढ्या जरी गेल्या तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपू शकत नाही, कारण जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ संविधान बनवलेला श्रेष्ठ ग्रंथ आहे. कारण हा ग्रंथाला, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये शिखांच्याही यांना अधिकार दिलेला आहे, हिंदूंनाही अधिकार दिलेला, मुसलमानांनाही अधिकार दिलेला आहे. तिथे असणाऱ्या सगळ्या जाती धर्मातल्या ग्रंथांना या संविधानाने अधिकार दिलेला, कारण प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य, आपलं मत, आपलं सगळ्यांचं व्यभिचार ह्या सगळ्यांचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. कलम 19 आम्हाला स्वतंत्र जगण्याचा, बोलण्याचा, खाण्याचा, राहण्याचा अधिकार आम्हाला देतोय. म्हणून या देशामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्याकडे तुम्ही बारकाईने नजर द्यायला पाहिजे.
जर या संविधान वाचवण्याची ज्या वेळेस वेळ येईल तर प्रत्येकाने आपल्या घरातून एक मुलगा तरी त्या संविधानासाठी आपल्याला लढायला द्यायला पाहिजे. मी माझा मुलगा एक द्यायला तयार आहे. म्हणून संविधान हे सगळ्याच पर्याय. कडूबाई ताई म्हणतात की डॉक्टर बाबासाहेबांच्या भाकरीवर आमच्या श्वासावर खाण्यावर त्यांची सही आहे. तसंच डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर आज जी सही आहे त्याच्यावर आमचा श्वास पण आहे आणि आमचा घास पण आहे. तोच जर संपला तर कदाचित हेही संपून जाईल आणि जेव्हा संविधान संपेल तर कदाचित तुमचा श्वासही बंद होऊन जाईल. म्हणून आम्ही खूप धैर्याने या सर्व गोष्टीला आम्हाला सामोरे जावं लागणार आहे. कारण ज्या पद्धतीने लॉकडाऊनमध्ये ज्या 2-3 कानून या देशामध्ये पास करण्यात आल्या त्या खूप भयानक कायदे पास करण्यात आलेले आहेत. ज्या 2020च्या शिक्षण संस्थाच्या वतीने ज्या नियमावली आल्या त्याच्यामध्ये या देशामध्ये असणाऱ्या सरकारी शाळा बंद करण्याचं विधेयक पास करून आलेत आणि त्याच्यामध्ये सरकारी नोकऱ्या पूर्ण संपुष्टात आणण्याचं काम या देशाच्या विधेयकमध्ये आणलं, पण ते आजपर्यंत तुमच्यापर्यंत आणलं नाही. या महानगरपालिकेचा मी माजी विद्यार्थी आहे. त्याचे संपूर्ण शिक्षक वर्ग माझ्याकडे आला आणि ते म्हटले की साहेब आमच्या नोकऱ्या जायला आल्या, कारण ही शाळा आता प्रायव्हेट लोकांच्या हातात जाणार आहे आणि आमचे इथले गरीब पोरं आता शिकू शकणार नाही आहे. मंदिराची घंटी वाजवण्यापेक्षा त्याच्या हातामध्ये एक पेन आणि एक लेखणी द्या. या देशाचे 90% लोकांना सांगा की तुमच्या हातात एक पेन आणि एक पुस्तक घ्या आणि एक वेदलेख घ्या. तुम्हाला बाकी काही लढायची गरज नाही. हा जग भारतीय संविधानाला घेऊन या देशाचा सगळ्यात जगातला सर्वात मोठा सुप्रीम उद्देश होईल. पण ज्या दिवशी तुम्ही घंटी वाजवायला जाल त्या दिवशी तुमच्या मुलाच्या हातामध्ये फक्त घंटीच येणार, काहीच येणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप विचारपूर्वक आम्हाला या देशाला घटना दिली. या घटना देत असताना बाबासाहेब आंबेडकरांना आपले 4 मुलं पोटाशी घालावं लागले. किती? 4. हे 4 मुलं बाबासाहेबांचे गेल्यानंतर हे भारतीय संविधान तयार झाले. बाबासाहेबांनी या घटनेच्या उपयुक्त पैसे घेतलेले नाहीत. या देशामध्ये जनगण म्हणणारे, वंदे मातरम म्हणणाऱ्यांनी पण पैसे घेतलेत. या देशामध्ये संचुली मारण्याने पण पैसे घेतलेत. पण एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते की ज्यांनी हे संविधान लिहिताना एक पैसाही घेतला नाही. एवढं मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला देऊन गेलेलं आहे आणि आम्ही त्याचे लेकरं आहोत. आम्ही त्या बाबासाहेबाची लेकरं आहोत, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला जन्म दिला, ज्या बाबासाहेबाचे आम्ही रक्ताचे आहोत. जर बाबासाहेबांनी आमच्या पूर्वजांनी हा देश घडवला असेल तर त्याचं संरक्षण करणंही तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. जर आज कोणी तोडायला निघत असेल तर तुम्ही छाती टोकून पुढे उभं राहायला पाहिजे की हा आमच्या पूर्वजांनी घडवलेला देश आहे आणि त्यांच्या हुतात्म्याने त्यांच्या आत्म्याने बनलेला हा देश आहे. हा देश नष्ट होता कामा नये. तर तुम्हाला आम्हाला जर बाबासाहेब आंबेडकरांनी सोडून गेला असेल तर एखाद्या भिंतीसारखा त्या याच्यामध्ये आम्ही उभं राहायला पाहिजे आणि हा देश वाचवायला पाहिजे. कारण हा देश आता हुकुमशाहीकडे चाललेला आहे. हा देश आता हुकुमशाहीकडे चाललेला आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक असा राजा होता, तो एवढा जुलमी होता की त्याच्या जुलमाने सगळे घाबरायचे. त्याला जर कोणी त्याच्या विरोधात बोललं तर त्याला जेलमध्ये टाकून द्यायचा, त्याच्या विरोधात कारवाई करायची. त्याच्या विरोधात बोलण्याची कोणाची ताकदच नव्हती. म्हणजे एवढा जुलमी राजा होता. म्हणजे एखादं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर बादशाह बिरबलला म्हणतो, बिरबल बैंगन बहुत बढ़िया है. तर बिरबल बोलतो, हा राजा बैंगन के सर पे ताज है, वो बहुत बढ़िया है. नंतर मग थोड्या वेळाने परत बादशाहचा मूड चेंज होतो. परत बादशाह म्हणतो, बिरबल बैंगन बहुत बुरा है. तो बोलते हा बैंगन बहुत ही बुरा है. तर राजा बोलतो, अरे मी जे बोलतो तेच तू बोलतोय, तुला स्वतःचं का अस्तित्व आहे की नाही. तो बोलतो, राजा मला वांगे पगार देत नाही, मला पगार तुम्ही देताय म्हणून तुमची मला वाहवा करावी लागते. म्हणून आज आमच्या देशामध्ये राजा जे बोलतो त्याला सगळे मान हलवतात. मी सांगायचं तात्पर्य असं होतं की तो जुलमी राजा होता. त्या जुलमी राजाचे ते एक कामगार आला आणि तो बोलला की आपल्या राज्यामध्ये असा एक व्यक्ती आलेला आहे, तो सोन्याचं चांदीचं कपडे शिवतो आणि तो कपडे शिवल्यानंतर आपण ते घातलं तर जो इमानदार आणि ज्यांनी कधी भ्रष्टाचार केला नसेल अशाच व्यक्तीला तो दिसेल, बाकी कुणाला दिसणार नाही. राजा बोलतो, हे मला घालायचेच आहेत कपडे. राजा बोलतो, त्याला बोलवा. त्याला बोलवलं. कारण राजा एवढा जुलमी होता की त्याच्या विरोधात कोणी बोलायचं नाही. विरोधात बोललं की जेलमध्येच. काही केलं की त्याला जेलमध्ये. फक्त त्याच्या विरोधात बोला, त्याची वाहवा करायची. वाहवा करणाऱ्यांची संख्या म्हणजे चमचेगिरी असते ना, चमचेगिरींची आजूबाजूची संख्या म्हणजे त्यांचे फक्त वाहवा. त्याने चांगलं केली तरी वाहवा, वाईट केली तरी वाहवा. जेव्हा आपले कपडे तयार होऊन येतात राजा ते कपडे घालतो आणि राज्य फिरत असतो. पण कोणी त्याला बोलायला तयार नाही आहे की राजा
ला हेच बोलतात की राजा काही जे घातले ते खूप सुंदर आहे, खूप चांगलं आहे, त्याची वाहवा चालू असते, पण कोणी त्याच्या विरोधात बोलायला तयार नसतं. अशा वेळेस जेव्हा राजा पूर्ण राज्य फिरून येतो, आल्यानंतर जेव्हा आपल्या दालनाच्या पुढे जाण्याचीच तयारी असते, अशा वेळेस एक मुलगा खिदी हसतो, म्हणजे एका लहान मुलगा आपल्या खिदी हसतो. आणि राजा बोलतो की हा कशाला हसतोय? तर राजा बोलतो, त्याला विचारा की हा मला तर सगळे वावा करता, हा मला बघून का हसतोय? तर तो कपडे अदृश्य कपडे होते. जेव्हा राजा बोला की राजा तुझे कपडे घातलेस ना, तू आतून पुन्हा नागडा आहेस, तू वरून काहीच दिसत नाहीये. तर तो बोलतो की मला माझे लोक का नाही बोलतो, मला हे सगळे चमचे आहेत. म्हणून असा एक प्रसंग असतो की ज्या देशाचा राजा जर जुलमी असेल, ज्या देशाचा राजा फक्त कर्तव्यशील नसेल आणि त्याने फक्त बोलला असेल की अच्छे दिन आएगे, तर अच्छे दिन आमच्यासाठी आलेच नाहीत. अच्छे दिन फक्त 2 लोकांसाठी आलेत, एक अदानी आणि अंबानीसाठी आले. तुमच्या आमच्यासाठी काय आलं? शेतकरी काही कायदे वाचू शकले, शेतकऱ्यांनी काही कायद्यांवर आंदोलन करून तो वाटवण्यात आलं. या देशामध्ये ट्रेड युनियन संपूर्ण बंद करण्यात आली. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ज्या महाराष्ट्रामध्ये ट्रेड युनियनला एवढं महत्त्व होतं की केंद्रातली सत्ता पाडण्याची पण ताकद तिथल्या ट्रेड युनियनमध्ये होती. ते ट्रेड युनियन संपवण्याचं पण काम या कोरोनाच्या काळामध्ये या देशामध्ये करण्यात आलं. 100 लोक जर एकत्र एका राजासोबत असतील, आपल्या एखाद्या मालकासोबत असतील, आणि त्या मालक जर त्या 100 लोकांवर अन्याय अत्याचार करत असेल, तर 100 लोक आंदोलन करत होती. पण आज जर 100 लोक आंदोलन करायला गेली, तर मालकाला अधिकार दिले ते 100 लोकांना कामावर काढण्याचा. एवढा मोठा परिवर्तन तुमच्या आमच्यामध्ये झालेला आहे. तुम्ही जागत राहा. ही खूप मोठी परिवर्तनाची भूमिका चालली आहे, आणि ही भूमिका तुम्हाला आम्हाला शोषण करणारी भूमिका आता पुढे तयार झालेली आहे. कारण जर या देशामध्ये सरकारी नोकऱ्या नसतील, जर या देशामध्ये सरकारी शाळा नसतील, जर या देशामध्ये ट्रेड युनियन नसेल, या देशामध्ये जर आम्हाला अधिकार मागायचे नसतील, तर हा देश हुकुमशाहाकडे चाललेला आहे. पोलिसांमध्येही प्रायव्हेट भरतीचे हे सुरू केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ समजा की येणाऱ्या काळामध्ये पोलिसांनाही नोकरी कंत्राट पद्धतीवर करावी लागणार आहे. म्हणजे हा देश कुठल्या मार्गावर चालेल याचंही तुम्ही सर्वांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आम्ही आज इथे पण घेऊन जायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर, बाबासाहेबच्या इथे, की आज आम्ही या भारताचे नागरिक आहोत आणि सुज्ञ नागरिक आहोत. आणि अशा वेळेस मी जेव्हा मतदान करेन, तर मतदान करत असताना बाबासाहेबांचं संविधान आणि या देशाची लोकशाही जिवंत राहील अशाच व्यक्तींना मी मतदान करेल. आणि हे शपथ घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पाया पडून इथून आपण जायला पाहिजे. कोणी आपल्या हातामध्ये काही देऊन आपल्याला जाता येत नाही, लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला मतं मागायला, जेव्हा तुम्हाला मताचा अधिकार मागायला जेव्हा गेलेत, तर बाबासाहेबांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये आम्हाला मताचा अधिकार नाही दिला. तर बाबासाहेब गोलमेज परिषदमध्ये तुमचा मताचा अधिकार मागण्यासाठी बाबासाहेब त्या गोलमेज परिषदमध्ये जात होते, आणि त्या मताचा अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला आणून दिला होता. बाबासाहेबाचा एक मुलगा राजरत्न बाबासाहेबाच्या खांद्यावर त्याचा मृत्यू होतो. बाबासाहेबांकडे पैसे नसतात, एवढं स्वाभिमान की बाबासाहेबांकडे पैसे नसताना बाबासाहेबाच्या खांद्यावर राजरत्नाने जीव सोडलेला आहे. रमाई आपल्याच फाटलेल्या सिगारच्या साड्यावर त्यांना गुंडाळताना त्याचं अंत्यसंस्कार करते. एवढा मोठा स्वाभिमान बाबासाहेबांनी कुणाच्याकडे हात पसरवलेला नाही. हा स्वाभिमान तुमच्या आमच्यामध्ये बाबासाहेब हात पसरवले आहेत, म्हणून बाबासाहेबांवर या देशावर टीका होत नाही. एवढा मोठा स्वाभिमान जर आमचा बाप असेल, तर या बाबाचे लेकरं विकली का जातात? तर आमची मतं मिलिंदनगर, गौतमनगर, भीमनगर, ह्या नगरामध्ये बाबासाहेबांची मतं सर्रास विकली जातात. सर्रास याच वस्तीमध्ये ज्याच्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर लढले, त्याच वस्तीमध्ये बाबासाहेबांची मतं सर्रास विकली जातात. म्हणजे आम्ही कुणाला विकतो? तर बाबासाहेबांच्या विचाराला विकतो. आणि आज जी परिस्थिती तुमच्या आमच्यामध्ये जी आलेली आहे, ती परिस्थिती फक्त तुमच्या आमच्यामुळे आलेली आहे. नाही तर ही परिस्थिती आज आली नसती, कारण आम्ही जागृत नाही आहोत. आम्ही फक्त एकमेकाच्या विरोधात उभे राहतो, एकमेकाच्या विरोधात आम्ही फक्त बोलतो, एकमेकाचे पाय खेचतो, एकमेकाचे वल्लगना करतो. हे सगळं आपण थांबवायला पाहिजे. म्हणून मित्र, आज तुम्ही इथे सगळेजण आलात. कलामंचावरच्या सगळे मुकुंद ओवाड यांच्या बरोबर सगळी टीम इथे आली. आज त्यांनी गाणे म्हणण्यासाठी सगळी टीम इथे आली. पावसाने मोठा गोंधळ घातला. आज गेल्या 15 दिवसापासून, महिन्याभरापासून आम्ही संविधान गौरव दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करत होतो. काही लोक घरातून निघालीच नाहीत, काही लोक इथे आलीच नाहीत. अशा सगळ्या याची परिस्थितीमध्ये आपला हा कार्यक्रम या पावसामध्ये, तरी जे बाबासाहेबांना अनुसरून जे आहेत ते आज इथेच आहेत, आणि बाकीचे आपले घरी झोपलेले आहेत. त्यांना मटण खायचा दिवस आहे, लोक आपले घरी झोपलेले आहेत.
बाबासाहेबांचं कार्य याला बाबासाहेब विसरून गेलेले आहेत. कारण जे लोक बाबासाहेबांची अनुयायी आहेत आणि खऱ्या अर्थाने इथे आहेत ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे आहेत, बाकी सगळे आपले इथे आहेत. म्हणून वामनदादा कर्टक असे म्हणतात, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले. संघटना हजार झाल्या, अनेक झाल्या, संघटना अनेक झाल्या, नेते अनेक झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरे अनेक झाले. संघटना अनेक झाल्या, नेते अनेक झाले, कुणा म्हणावे आपले अनेक झाले. तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालीत का रे बाबा, तुझ्या मताची माणसं मेलीत का रे. बरोबर, आमची माणसं घरी बसलेली मेलेली आहे, त्यांचा आत्मा मेलेला आहे, कारण त्यांच्यामध्ये बाबासाहेबांचं रक्त सडसडत नाही आहे. तुमच्या आमच्यामध्ये, कारण लोककलावंत जर आमच्यामध्ये नसतील तर कदाचित ही बाबासाहेबाची ठेवलेली ज्योत आहे ही कधीही विझून जाईल. म्हणून हे लोककलावंत यांना एवढा मान सन्मान आपण द्यायला पाहिजे की बाबासाहेब जसं म्हणतात की माझे 10 भाषणं जर झाली आणि कलावंतांचं एक गाणं जर आलं तर समाजाला प्रबोधन 10 भाषणं करता येत नाही तर एक गाणं प्रबोधन करतं. म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून कलावंतांचा आदर आणि कलावंतांसाठी जे काय आपल्याला करता येईल ते त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. मला जेवढं होऊ शकते मी करू शकतो. प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने जर होत असेल तर नक्कीच आज लोक कलावंतांकडे सगळ्या आपल्या समाजाने, कारण आज या 75 वर्षामध्ये जर कोणी ह्या बाबासाहेबांचं कार्य कोणी जिवंत ठेवलं असेल तर लोक कलावंतांनी जिवंत ठेवलेलं आहे. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून आज आपण ह्या सगळ्या कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात. आपण सगळ्यांनी या पावसामध्ये, भर पावसामध्ये सगळ्यांनी गाणे वगैरे म्हटलेत, सगळेजण इथे येऊन आपले बाबासाहेबांना नमन वगैरे केलं. आज या बाबासाहेबांचा परिसर, आज आपण एवढा मोठा परिसर आज आपण इथे राखीव ठेवला. 55च्या वरती गुन्हे माझ्यावर दाखल झाले, सामाजिक गुन्हे, तरी बाबा बिराडे आज इथेच आहेत आणि पुढे बाबा बिराडे जोपर्यंत राहील तोपर्यंत बाबासाहेबांचं कार्य हे करतच राहील. म्हणून आज तुम्ही सगळेजण इथपर्यंत आलात. तुम्ही सगळ्यांनी आज गायकांनी आणि सगळ्यांनी हे केलं, याबद्दल कलावंतांबद्दल या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथे थांबवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.